राम राम, स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉग मध्ये. सकाळी सकाळी काय आपण ट्रॅक्टरला जोडलं होतं पेरणी यंत्र. जरा घरी पेरायची होती मका. मग म्हणलं काय निघावं सकाळी सकाळी. आंघोळ पण केली नव्हती, तसंच निघालो. म्हणलं आधी जावं. मग काय मकाला जरा म्हणलं बीज प्रक्रिया करावं. कारण डुकरं बी खात येतं आणि उगवण शक्ती पण कमी होती. त्यामुळे म्हणलं जरा बघावं काहीतरी नवीन पर्याय करून. मग काय पेरणी वगैरे झाली. जवळपास म्हणलं खात बी वगैरे समजा टाकून घेतलं आणि पेरणी यंत्र दिलं सोडून. मग म्हणलं जायचं होतं आपल्याला परत आता. तर सरीच आणायला म्हणजेच आपल्याला मारायचे ते दांड. वाटा थांबला होता टेलरवाला. ऊसवाल्याचा काय नाद करायचा नाही, ह्याची काय ट्रॅक्टरची ट्रायली बसतच नव्हती. भावानं काय हळूहळू काढला. मग म्हणलं चला काही अडचण नाही. मग तिथून तो गेला पुढे. मग आपण जोडलं परत काय सरीचं, म्हणजेच काय आपल्याला मारायचे ते दांड. मग निघाला वाघ आपटीत लगेच. मग काय आपल्याला 4-5 दांड मारायचे होते. मग म्हणलं दांड वगैरे मारले. आपण आलो शेताकडं. कसं आहे, दणका विषय हो, त्यात काय विषय नाही. मग तिथून आलो आपण पुढी. पुढे आल्यानंतर काय परत बघतोय तर काय ह्यो 5405 वाला होता. ह्यो काय टायर उचकीतच जात होता. भावाला मग काय नकर मदत केली जरा वाहनवाल्यानं. वाहनवाल्याला तर कसं सहकार्य केलं पाहिजे. जरा म्हणलं गाडी वगैरे काढून देतो, दमानं घाल. मग त्यानंतर आपण निघालो शिरूरला. जर आपण परवा काढलं होतं महाराष्ट्र ग्रामीणचं अकाउंट. मग जरा त्या अकाउंट पासबुक वगैरे आणायचं होतं. मग काय गेलो बँकेमध्ये. बँकेमध्ये साहेबांना म्हणले आधी 1000 रुपये भरा. त्यानंतर तर प्रदीपच्या घरी जर होता कार्यक्रम. जर आज त्यांच्या आजोबाचा होता फुल चढवायचा कार्यक्रम. इथं आले होते आचार्य आपलेच काय मामा. मग जरा काय मामाचा एक छान असा व्हिडिओ घेतला. पापड तळत होते. मग म्हणलं स्वयंपाक वगैरे काय व्यवस्थित केला होता त्याने. मग थोडा वेळ आपण जेवण वगैरे वाढलं. त्यानंतर मग म्हणलं थोडस जेवण करून घ्यावं. जेवण वगैरे केलं तर बघतोय तर काय तिथे गेलो पुढे. तर इथं जरा चालू होती टमाट्याची कटिंग. मग मला नामदेव भैया चला तुम्हाला थंड पाहिजे तो. हे काय मग म्हणलं ठीक आहे चला चालते काय अडचण नाही. लवच्या हॉटेलवर गेलो. मग काय तिथं थंड नव्हतं. मग चहाच घेतला. चहा वगैरे पिला. नामदेव भैयानं आज काय खुश होऊन बिल दिला. म्हणला काही अडचण नाही. मग काय नामदेव भाऊ म्हणला चला तुम्हाला आता सोडतो गावात. गावात सोडण्याच्या आधी मग काय म्हणलं आधी शशीला सोडावं. शशीच्या कामावर, कारण पंपावर चालू होती मशीन. त्याला तिथं सोडलं. मग काय अंगावर काम करत होता, घाईमध्ये होतो म्हणून निघालो. तिथून निघालो आपण. जरा आपल्याला जायचं होतं टमाटे भरायला. राजू काकाचे टमाटे आणायचे होते गावात. तिथे गेलो. मग काय आपल्याला आज काय भरायचं नव्हतं हो. कारण होती बिहारी सोबत. मग म्हणले लेबर लगेच भरून टाकतो, काहीच अडचण नाही. 5 मिनिटात तर काय 70-75 कॅरेट दणक्यात भरायला चालू केली. मग म्हणलं कसं आहे टॉप लोडिंग वगैरे करून आलो आणि आलो तिथे क्रॉसिंग करायची होती. आता भेटू लवकरच नवीन एका ब्लॉग मध्ये. धन्यवाद.